कॉकरोच जनता पार्टी. मित्रांनो, सर्वांना हा विषय, खास करून देशातील बेरोजगार तरुणांना हा विषय जास्तीत जास्त माहिती आहे की कॉकरोच जनता पार्टी म्हणजे काय. सरन्यायाधीश आहेत जे सर्वोच्च न्यायालयाचे आहेत, त्यांनी देशातील बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हणले, पण त्यांनी हा विचार नाही केला की हाच कॉकरोच 30 कोटी वर्षापासून या पृथ्वी तलावर म्हणजे डायनासोरच्या आधीपासून आहे आणि हाच कॉकरोच सगळ्यात जास्त रेडिएशन सहन करू शकतो. इवन तो असा एकमेव कीटक आहे जो त्याचे मुंडके तोडल्यानंतरही तो जिवंत राहू शकतो काही काळ. एका पहाटे सकाळी मी माझ्या टेरेसवर उभारलो आहे तर या संदर्भात माहिती सांगण्यासाठी की बदलाव नेहमी मित्रांनो हा काही ना काही होतच राहिला पाहिजे. जर गोष्टी जुन्या आणि तशाच पडत राहिल्या तर त्या खितपत पडतात आणि अशा नवीन गोष्टी काही ट्रेंडमध्ये असतील तर त्यांना काही लोकांनी म्हणजे आपल्यासारख्या यूथ लोकांनी सपोर्ट हा केलाच पाहिजे. त्याशिवाय काही बदलाव तुम्हाला पाहायला मिळणार नाही. काही आपण वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करून पाहिलं, वेगवेगळ्या पक्षांना संधी देऊन पाहिली तर काय हरकत आहे एखाद्या नवीन पक्षाला संधी द्यायला. कारण की जर त्यांनीसुद्धा कॉकरोचसारखं घाण पसरवली तर त्यांना पुन्हा बाजूला करण्यासाठी नवीन एखादा पक्ष येईल. पण वेगवेगळ्या पक्षांना संधी देणं हे आपलं काम आहे. एका पहाटे आता मी त्या आमच्या टेरेसवर जर उभारलो असलो तरी आपल्या देशामध्ये एक नवीन पहाटे येईल अशी मी अपेक्षा करतो. आणि कॉकरोच जनता पार्टी जिंदाबाद असे सध्या तर मी म्हणतो. आणि त्यांच्याकडून देखील काही काम होत नसेल तर दुसरा पक्ष काढण्यासाठी तुम्ही देखील तयार राहा हे देखील सुचवतो. धन्यवाद.